टाके कमी करायचे आहे, बगलेचे, खांद्याचे नाही सॉरी. तर बगलेचे टाके कमी करण्यासाठी आपण काय करणार आहे की इकडनं आता ही माझी उलटी ओळ सुरू होती शेवटची, तर उलट्या ओळीत मी शेवटचे 5 टाके विणलेच नाही. बघा 1 2 3 4 आणि 5 हे 2च खांब विणले, फक्त 2 खांबावरच 2 सिंगल क्रोशे केले. आणि आता आपण पलटवू म्हणजे हे 5 टाके आपोआप कमी केल्यासारखे झाले. 3 चेन केल्या, पलटवलं आणि आपल्याला परत, आणि इथे डिझाईन नसल्यामुळे अनायासे इथे सगळे खांबच आहे किंवा डबल क्रोशे, त्यामुळे आपण असं करू शकतो. नाही तर मग स्लिप स्टिचनी 5 टाके बंद करायचे असतात. तर आपण इथे एक 3 चेनचा खांब केला, दुसरा साधा खांब करू डबल क्रोशे. आणि आता पुढचं डिझाईन प्रमाणे येईल, म्हणजे हे जसं डिझाईन आहे आपलं नेहमीचं, म्हणजे एक आपला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, सॉरी डबल क्रोशे नाही, फ्रंट पोस्ट ट्रिपल, नंतर हा 3 करायचे आहेत, त्यापैकी मधला आधी करायचा, तर मधला फ्रंट पोस्ट ट्रिपल करू आपण. 2 वेड्या घेऊन त्या खांबाभोवती टाकलं, 4चे 3, 3चे 2, 2चा 1. दुसरा झाल्यावर तिसरा फ्रंट पोस्ट ट्रिपल करायचा, आणि मग पहिला, दुसरा, तिसरा, मग पहिल्याचा नंबर शेवटचा. तर असे 3 फ्रंट पोस्ट ट्रिपल मधले केले की परत हा आजूबाजूचे 2 जे नेहमीचे आहेत ते फ्रंट पोस्ट ट्रिपल करायचे. म्हणजे हे 5 टाके आपण कमी केले इथे. आता तसेच 5 टाके आपल्याला इकडेही कमी करायचे आहेत, तर त्याच्या आधी ही पूर्ण ओळ पॅटर्न प्रमाणे करून घ्या जसं आपलं आहे. म्हणजे आता मध्ये 4 खांब येतील, 1 2 3 आणि 4 खांब झाल्यावर पुन्हा 5 फ्रंट पोस्ट ट्रिपल आहे. ते कसे, तर पहिला हा फ्रंट पोस्ट वर फ्रंट पोस्ट, मग हा मधला घ्यायचा तिघांच्या, हा फ्रंट पोस्ट ट्रिपल, दुसरा, मग तिसरा, आणि मग पहिला, आणि मग परत या फ्रंट पोस्ट वर फ्रंट पोस्ट, पुन्हा 4 डबल क्रोशे. असं करत शेवटचे 5 टाके उरेपर्यंत करा. मग मी पुढचं तुम्हाला दाखवते. आता हे शेवटचं सुद्धा 5 टाक्यांचं पॅटर्न माझं करून झालेलं आहे. आणि आता शेवटचे 7 खांब करायचे. तर आपल्याला इथे जसे आपण 5 टाके कमी केले तसे याही बाजूला 5 टाके कमी करायचे आहे. म्हणून 7 खांब न करता आपण फक्त 2च खांब करणार आहे. आणि हे 5 टाके विणायचेच नाही. जसे इकडे 5 टाके विणले नाही तसेच इथे विणले नाही, म्हणजे हे 10 टाके आपले कमी झाले. आता आपल्याला नेहमीप्रमाणे दुसरी ओळ करायची आहे. तर दुसरी ओळ नेहमीप्रमाणे म्हणजे कशी, 1 चेन करून पलटवलं आणि प्रत्येक टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे. तर प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. प्रत्येक टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे करा. आता दुसऱ्या ओळीत हे आपले सगळे सिंगल क्रोशे सुद्धा करून झाले आहेत. आता हा फक्त शेवटचा राहिलाय. एक लक्षात घ्या, नेहमी हे 5 तर करायचेच नाही आहेत आपल्याला. हा शेवटचा नेहमी असा उचलून घ्यावा लागतो. टाका स्पष्ट दिसत नाही जसे हे टाके दिसतात. एक उसवून दाखवते तुम्हाला. जसा हा टाका आपल्याला स्पष्ट दिसतो सिंगल क्रोशे करायला, तसा शेवटचा कधी दिसत नाही. तर तो असा आडव्या दोऱ्यात घालून सुई, मग समोरच्या 2 धाग्यातून 1 सिंगल क्रोशे करावा लागतो. तर आता ही ओळ झाल्यावर 2 ओळी झाल्या म्हणजे आपल्या डिझाईनच्या. तर आपलं असं दिसतंय आता दोन्हीकडनं. इकडनं 5 टाके कमी केले आहेत अशा पद्धतीचे, आणि तसेच 5 टाके इकडे कमी केलेले आहेत. तर आपल्याला आता फक्त हे 81 टाके, 91 होते एकूण, तर 10 टाके कमी झाले दोन्हीकडनं 5-5. तर हे 81 टाके जे जसं डिझाईन आहे, एकही डिझाईन कमी झालं नाही आपलं, कारण शेवटी 7 खांब घातले होते आपण, त्यातले 5 गेले फक्त, म्हणजे 2 खांब शेवटी आहेतच डिझाईनच्या नंतर. इकडे सुद्धा डिझाईनच्या आधी फक्त 2 खांब आहे डबल क्रोशे. बाकी सगळं डिझाईन प्रमाणे आहे, म्हणजे 5 टाके डिझाईनचे, 4 डबल क्रोशेचे. तर असं आपण रिपीट करत जा आता या 81 टाक्यांनाच. तर ते किती करायचं रिपीट, आता एकही टाका कमी करायचा नाही किंवा काहीच नाही. तर हे पूर्ण उंची याची 27 इंच होईपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे. तर 27 इंच होईपर्यंत रिपीट करा, म्हणजे हा मागचा भाग आपला पूर्ण झाला. मग त्यात आपल्याला आता काहीही बदल करायचे नाहीये. आता दुसऱ्या भागासाठी समोरच्या तुम्ही काय कराल, पूर्ण असाच करून घ्या. 91 टाके घालायचे, म्हणजे आधी 93 घालावं लागतात आणि मग 91 खांब येतात. पहिली ओळ 91 खांबाची, मग 1 फ्रंट पोस्ट 1 बॅक पोस्ट असे हा काठ करून घ्यायचा 12 ओळींचा.
शेवटी एक ओळ पुन्हा डबल क्रोशेची करायची नुसती. मग जसं मी तुम्हाला हे पॅटर्न सांगितलंय त्याप्रमाणे पॅटर्नचं डिझाईन करायचं. कुठपर्यंत? तर उंची 19 इंच होईपर्यंत. 19 इंच झाल्यावर जसे इथे 5-5 टाके मी आता तुम्हाला कमी करून दाखवले, एक्झॅक्टली तसेच 5-5 टाके कमी करा आणि एक ओळ फक्त करून घ्या. मग मी पुढचं जसं तुम्हाला या 2 ओळी, म्हणजे एक ओळ नाही 2 ओळी येतात या, तर आपण एवढं करून घेऊ आणि मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हा भाग पूर्ण करून मागचा समोरचा भाग तुम्ही बगलेपर्यंत, म्हणजे हे 5 टाके बंद करेपर्यंत इथपर्यंत पूर्ण करून घ्या. मग फ्रंट समोरचा गळा कसा करायचा व्ही शेप हे मी तुम्हाला दाखवते. हा मित्रांनो, माझा हा मागचा भाग पूर्ण झालाय बघा. आपण पूर्ण याची उंची 27 इंच करून घेतलेली आहे बघा. हा, ही 27 इंच थोडीशी वरच आहे, एवढी उंची झालेली आहे त्याची. आणि मागच्या भागात आपण कुठेही गळ्याचे काही कमी नाही केले, कसे जसे आहेत उरलेले 81 ते तसेच्या तसेच आपण विणले आहेत फक्त 27 इंच उंची होईपर्यंत. आता समोरचा भाग आपण बगलेपर्यंत करून घेऊ आणि 5-5 टाके त्यातही कमी करून घेऊ. मित्रांनो, मागचा भाग पूर्ण झाल्यावर आता मी हा समोरचा भागही करून घेतलाय पहा. आणि याची सुद्धा उंची आपण 19 इंच होईपर्यंत विणलेलं आहे बघा. 19 इंच झाल्यानंतर आपण एक ओळ म्हणजे पॅटर्नची पूर्ण करून घेतलेली आहे, की ज्याच्यात आपण एक डिझाईनचं इकडे 5-5 टाके कमी केले बघा. या साईडने 5 कमी केले, या साईडने 5 कमी केले, जसे मागे केले होते तसेच. आणि मग डिझाईन प्रमाणे एक ओळ करून घेतली समोरची आणि मागची. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, व्ही गळ्यासाठी 2 भाग करायचे आहेत याचे. तर आपण पहिल्यांदा याचे 81 टाके आहेत, तर त्यातले 40-40 दोन्ही बाजूला करून मध्ये आपण एक मार्कर घालून ठेवून, आता निम्मे करून इथे मार्कर लावून झालाय आपला. आता आपण काय करू, ही सरळ बाजू आहे राईट साइड, तर हे पूर्ण 5 टाके तर आपण बंद केले. आता इथपासून पुढे जसं आपलं नेहमी असतं तसं इथे इथपर्यंत याला 4 टाके, हा सेंटर आहे मार्कर म्हणजे, तर मार्करच्या आधी 1, 2, 3, 4 इथपर्यंत आपण ह्या टाक्यापर्यंत विणणार आहे. तर या टाक्यापर्यंत मी नेहमीसारखं पॅटर्न प्रमाणे विणून घेते आणि मग पुढचं दाखवते. राईट साईडला पॅटर्न प्रमाणे विणायचं, मार्करच्या 4 टाके आधी येईस्तवर. आपली ही राईट साईडचे सगळे पॅटर्न प्रमाणे करून झाले आहेत टाके विणून. आता आपले 4 टाके मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्कर पासून 4 टाके उरेस्तवर आणा करत. तर हे आता 1, 2, 3 आणि 4 टाके उरलेत. तर आपण इथे काय करणार आहे, आता 2चा 1, 2चा 1 म्हणजे 2DC टॉप. मग दोऱ्याचा वेढा घेतला, टाक्यात घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला. 3 टाके आहेत, तर खांबात जसं आपण 3चे 2, 2चे 1 करतो, तर फक्त 3चे 2च केले, 2चा 1 काही करायचा नाही. मग तसंच पुढच्याही टाक्यात घालायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं आणि 2चा 1, 2 टाक्यातून काढून 1 करायचं. तर हे 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले. हा पहिला टाका होता, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढायचं, म्हणजे 2 विणले आपण, पण वर 1च टाका आला. आता पुढच्याही 2चा 1 करू आपण. तर हा इनकम्प्लीट डबल क्रोशे पहिला, इनकम्प्लीट डबल क्रोशे दुसरा आणि आपला हा 2चा 1, म्हणजे हे 2च टाके आता झाले आपल्या इकडे. आणि 2 टाके कमी झाले, म्हणजे 40 जे होते आपले इथे या बाजूला, त्यापैकी आपण 5 इथे कमी केले, म्हणजे 35च होते आता. आणि या 35 पैकी 45 होते आधी, त्यातले 5 इथे कमी केले, म्हणजे 40 उरले होते. तर त्या 40 पैकी आता 2 कमी झाले, म्हणजे हे 38 टाके आहे. टाके मोजत जा मधनं म्हणजे बरोबर राहतं आपलं शेप. आता दुसरी सुई आपली जशी नेहमी आहे सिंगल क्रोशेची तशी करून घेतली, म्हणून 1 चेन केली आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे करायचा आहे. तर मी हे सिंगल क्रोशे करून घेते, त्यानंतर 3 चेन करून बरं सिंगल क्रोशे करून दाखवते तुम्हाला. ही ओळ माझी पूर्ण झाली सिंगल क्रोशेची करून. मोजायची आपल्याला शंका आली तर, कारण हा शेवटचा टाका बघा, हा दिसत नाही असा स्पष्ट, तर आपल्याला या आडव्या धाग्यातून काढून मग सुई अशी या 2 टाक्यावर घ्यावी लागते आणि इथे शेवटचा सिंगल क्रोशे करायचा. आता जर तुम्ही हे मोजाल तर बरोबर 38 असतील. आपण परत 3 चेन करून पलटवणार आहे. 3 चेन केल्या, पलटवलं. आता आपले पॅटर्न जे आहे 5 टाक्यांचं डिझाईन, तर त्याच्या आधी 2च सिंगल क्रोशे आहेत, 2च डबल क्रोशे आहेत. 1 आपला झालेला आहे याच्यावर
आता दुसरा मी करते इथे एक डबल क्रोशे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट ट्रिपल, पुढचा फ्रंट पोस्ट या दुसऱ्या डिझाईनवर, मग तिसऱ्या, मग पहिल्या आणि याच्यावर असे 5 झाले की पुन्हा 4 डबल क्रोशे असं करत कुठपर्यंत याल. इथे जे आपण टाके कापले आहेत हे कमी केले आहेत तर याला 4 टाके उरले इथपर्यंत, 4 उरेस्तोवर ठेवायचं आणि तोपर्यंत करत यायचं. मग या 4चे परत आपण 2 करणार आहे. तर ही ओळ मी पूर्ण करून घेते. आता पुन्हा आपलं इथपर्यंत डिझाईन करत आणलाय आपण आणि शेवटचे 4 टाके उरले आहेत. आता हे समजायला म्हणजे 4च आहेत की नाही पाहण्यासाठी मोजत राहायचं नेहमी. मग अशी 38 होते तर आपले आता हे 4 उरवायचे आहे म्हणजे 34 झाले पाहिजे. म्हणून आपण मोजतोय हे 9, 18, 27 आणि 5, 32 आणि हे आधीचे 2 असे 34 बरोबर आहे. तर हे 4 टाके जे आहेत आता त्याचे आपण 2 करणार आहे म्हणजे 2DC टॉक 2दा करायचा आहे. तर दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, पुढच्याही टाक्यात पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग 2चा 1 म्हणजे 1 टाका आपला कमी झाला. परत पुढच्या 2 टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करा, इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि हा शेवटच्या टाक्यातही इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोन्हीचा 1 म्हणजे आपला हा व्ही सारखा आकार येत चालला. आता पुढची ओळ नेहमी सारखीच म्हणजे सिंगल क्रोशेची, म्हणून 1 चेन करून पलटवलं मी आणि इथून 6 टाके असे प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे करा. तर हे आता टाके किती असले पाहिजे म्हणजे 38चे आणखीन 2 कमी झाले म्हणजे 36 सिंगल क्रोशे आले पाहिजे. तर मोजायचं बरोबर की 36 सिंगल क्रोशे आहे की नाही. आणि मग ही ओळ कंप्लीट केल्यावर 3 चेन करून पलटवा आणि हे डिझाईन प्रमाणे राईट साइड करत कुठपर्यंत यायचं तर याला 2 टाके उरेपर्यंत शेवट होण्यासाठी. मग 2 टाके उरेपर्यंत आलं की पुढच्या ओळीत आपण 2चा 1 करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 रो आणखीन करून घेऊ. मग पुढचं दाखवते. सिंगल क्रोशे करताना बघा हे शेवट आला की असं वाटतं झालंय आता इथे, पण हे झालेलं नसतं. शेवटचा 1 टाका असा आपल्याला काढून घ्यावा लागतो. म्हणून त्यासाठी मोजायचं नेहमी. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 कमी केले आहेत आपण 2दा म्हणजे आपले 36 टाके आहेत आता हे. तर मी मोजले आणि बरोबर हे 36 सिंगल क्रोशे आहे. याच्या पुढे पुन्हा 3 चेन पलटवून परत डिझाईन करा कुठपर्यंत तर 2 टाके हे उरेपर्यंत. बघा आता हा 1 पहिला आणि हा दुसरा, बस हे 2 उरेपर्यंत डिझाईन पूर्ण करायचं. आता आपले हे 2 टाके उरलेले आहे बरोबर. आता हे कसे मोजले मी 2दा बंद केले म्हणजे 4 कमी झाले तर 36 होते एकूण करायचे. तर हे 34 टाके आपले विणल्या गेले आहेत पहा. डिझाईनचे 5 आणि मधले 4 म्हणजे हे 9, 9, 18, 27 आणि 5, 32 आणि हे इकडचे 2 34 झाले आहे विणून. तर 36 होते टाके एकूण म्हणजे शेवटचे 2 उरले. तर यात परत 2DC टॉक करायचा आहे म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे 1, इनकम्प्लीट डबल क्रोशे 2 आणि मग 2चा 3 टाक्यातून काढून दोरा काढायचा. म्हणजे आता हे किती टाके आहेत 35 सॉरी 35 नाही 32 आणि 33 आता हे 33 टाके आहेत. 1च कमी केला कारण इथे आपण इथे 38 झाले 36 आणि 1 कमी केला आता 35. 1 चेन केली पलटवलं आणि पुन्हा ही मागची सुई पूर्ण सिंगल क्रोशेची करा. हे डिझाईन प्रमाणे करा आणि इथे 2 टाके उरेपर्यंत करा फक्त आणि हा या 2चा 1 करा शेवटी. असं कुठपर्यंत आता फक्त 1 टाका कमी करायचा. सुरुवातीला आपण 2दा 2 टाके कमी केले इथे. आता पुढच्या वेळेस आपण परत 2 टाके कमी करू हवं तर आपण इथे 4 टाके कमी असेपर्यंत शेवटाला इथपर्यंत करत आणा. सिंगल क्रोशेची आपली ओळ पूर्ण झाली आहे मित्रांनो. आणि मगाशी मी चुकून किती म्हटलं 33 म्हटलं बहुतेक 33 नाही 40 होते सुरुवातीला. या 45चे 5 बंद केल्यावर हे डिझाईन दिसतं पाय 1, 2 आणि 3 डिझाईन झाले. आपण काय केलं पहिले 2 बंद केले नंतर 1 म्हणजे असे 5 बंद केले आपण. त्यामुळे ह्या 35 टाके आता असायला पाहिजे. मी मगाशी मला वाटतं चुकून 33 म्हटलं होतं. आता हे परत 35 कुठपर्यंत विणा तर 2 टाके उरेपर्यंत. आपण 2चा 1च करू फक्त. असं आता 2चा 1 2चा 1 करत जाऊ कुठपर्यंत तर वरती फक्त 25 टाके उरेपर्यंत. म्हणजे आता हे 9, 9, 18
आणि 5 23 आणि हे 2 इकडचे 25. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे सगळे एक 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 करत कमी करायचे. एकदा मी दाखवते ही ओळ करून, मग बाकी आता तुम्हाला करता येईल. आता आपले 33 टाके मिळून झाले आहेत. हे एकूण 35 होते या ओळीत, म्हणजे 2 टाके राहिले आहेत. तर एक त्यापैकी हा फ्रंट पोस्टचा आहे, एक साधा खांबाचा आहे. तर फ्रंट पोस्टला जसं आपण फ्रंट पोस्ट करतो तसंच करायचं, फक्त तो पूर्ण नाही करायचा, इनकम्प्लीट. म्हणजे हा आता 2चा 1 नाही केला मी, इनकम्प्लीट फ्रंट पोस्ट ट्रिपल. आणि पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचा, जसं आपण नेहमी करतो तसा. तर इनकम्प्लीट डबल क्रोशे करू आपण. आणि आता या तिन्ही टाक्यातून काढून 3चा 1 करायचा. म्हणजे आता असं आता हे डिझाईनचे कमी करायचे आहेत, एवढे फक्त काळजीपूर्वक करावं लागतील. बाकी मग पुढचे नेहमी सारखेच आहे, इथपर्यंत कमी करायचे आहेत. म्हणजे 5 आणि 4 9 आणखीन कमी करायचे आहेत. तर एक चेन केली, पलटवलं आणि हे पूर्ण एक एक सिंगल क्रोशे करून घ्या. परत पलटवून आता 2 टाके उरेपर्यंत करा आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगते पुन्हा. असे सिंगल क्रोशे करा 2 टाके उरेपर्यंत. सिंगल क्रोशे झाले की ही इकडची राईट साइड डिझाईन प्रमाणे करा, हे 2 टाके उरेपर्यंत. आपली हे सरळ बाजूचे टाके मिळून झाले आहेत. पहा आपल्याला किती हवे होते ते इथे आता 2 2 4 5 6 7 कमी झालेले आहेत, म्हणजे 33 आहेत हे ऑलरेडी. आणि आपल्याला आता शेवटचे 2 एकत्र करायचे, म्हणजे 31 झाल्यावर थांबायचं. तर आपण किती झाले मोजूये, 9 18 27, इकडचे 2 28 29 आणि हा 30 आणि 31. म्हणजे आता हे 2 टाके उरलेले आहेत. तर ते 2 कसे विणायचे बघा. इनकम्प्लीट ट्रिपल करायचा, फ्रंट पोस्ट ट्रिपल इनकम्प्लीट 1 आणि दुसरा फ्रंट पोस्ट ट्रिपल सुद्धा इनकम्प्लीट. डिझाईन प्रमाणेच जो आधी आहे तो आधी करून. आता हे दोन्ही इनकम्प्लीट झाले, त्या दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं. म्हणजे आपले आता इथे काय झालंय, हे टाके किती झाले आपले, तर 32. कारण 31 होते, 7 कमी झाले, 33 होते, 1 कमी केला अजून 32 झाले. तर आता परत ही रॉंग साइड परत सिंगल क्रोशेची करायची आणि डिझाईन कुठपर्यंत कराल, 2 टाके उरेपर्यंत. तर एवढं करून घ्या. 30 टाके आपले झालेले आहेत विणून. आता परत 32 होते, म्हणजे 2चा 1 करायची वेळ आली आता. तर आता हे डिझाईनचे आहे, पण आपण डिझाईन न करता साधे डबल क्रोशे करू, इनकम्प्लीट डबल क्रोशे 2 आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचा. तर असं आपलं हे इथे केलं आपण. आणि परत आता पुढची ओळ कशी, नेहमीप्रमाणे सिंगल क्रोशेची. मग परत डिझाईन इथपर्यंत येईल, 2 टाके उरेस्तवर आणि मग 2चा 1 करायचा. तर अशा पद्धतीने आता हे कमी करत जायचे 25 टाके उरेपर्यंत. तर 25 टाके उरेपर्यंत करा, मग मी पुढचं दाखवते. डबल क्रोशे करून जे आपण 2चा 1 केला, त्याऐवजी आपण थोडं डिझाईनच करून पाहू, डिझाईन प्रमाणे. तर हा मधला खांब केला मी आधी, फ्रंट पोस्ट ट्रिपल इनकम्प्लीट. नंतर हा इकडचा ट्रिपल करू पहिले आणि तोही इनकम्प्लीट. आणि मग ह्या 3 काढलं. तर हे थोडंसं डिझाईनी दिसतंय आपलं आता असं, आणि ते चांगलं वाटेल. आता परत पूर्ण आता पुढचे सगळे साधेच आहे, हे 2 साधेच आहेत, त्याचा 2चा 1 करायचा आहे आणि मग तर खांबच आहे, त्यामुळे इथे 2चा 1 करायचा आहे. कुठपर्यंत, हे इथपर्यंत. कारण मग हे 9 9 18 आणि 5 23 आणि 2 25 बरोबर उरतात. तर ते 25 उरेस्तवर मग 25 शोल्डरसाठी पाहिजे आपल्याला. तर एवढे फक्त आता 6 टाके कमी करायचे आहेत. हा 2चा 1 एकदा करा आणि मग एक एक करत प्रत्येक राईट सुईला कमी करायचे. तर एवढे पूर्ण करून घ्या, मग पुढचं मी दाखवते. या समोरच्या भागाचे याचा माझे हा बंद केला की 26 टाके उरणार आहे. आपण आता शेवटचे हे 2 बंद करायचं. मी यासाठी तुम्हाला पुन्हा दाखवायला आली की एक अजून वेगळी पद्धत आहे बंद करायची, ती पण मी तुम्हाला यात दाखवायचं आहे मला. तर आता या दोघांचा 1 करायचा आहे. नेहमी आपण कसं करतो, 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे करतो आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढतो. तर तसं इनकम्प्लीट डबल क्रोशे न करता सिंगल क्रोशे सारखे आधी 2 टाके काढायचे. हा पहिल्या टाक्यातून काढला, हा दुसऱ्यातूनही टाका काढला 1 दोऱ्याचा वेढा घेऊन. आता दोऱ्याचा वेढा घेऊन या दोघाचा 1 करायचा आणि पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन परत 2चा 1 करायचा, अशा टाईपचं. तर असं सुद्धा बंद करता येतं. परत एकदा बघा तुम्ही कसं, हा दुसरा प्रकारे बंद करायचा. आपण करतो तसंही करता येतं
सिंगल क्रोशे सारखे 2 टाके काढायचे. आधी दोऱ्याचा वेढाच नाही घ्यायचा, मग दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2 करायचे, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 करायचा. तर हा असा बंद होतो. हाही छान दिसतो. आता आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे आता 26 टाके उरले आहेत पहा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की 25 ठेवा म्हणून. तर आता बघा हे डिझाईनचे 9 आहे. 9 दुने 18 आणि 5 23 आणि इकडचे 2 25 आणि हा डिझाईनच्या बाहेरचा 1 टाका आहे. आता आपण जो 2चा 1 केला तो. तर असे 26 टाके उरले. पण आता मला वाटतं की 25च्या ऐवजी 26च राहू द्यावे, नाही तर काय होईल की शेवटचा टाका हा फ्रंट पोस्ट वाला येईल आणि मग ते तुम्हाला डिझाईनला बरोबर दिसणार नाही. गळपट्टीचे जेव्हा आपण विणू ना गळपट्टी, त्यात ते बरोबर येणार नाही. म्हणून आपण हा जो फ्रंट पोस्ट ट्रिपल आहे हा तसाच ठेवू, कॅरी ऑन, आणि शेवटचा 1 टाका जास्तीचा राहू देऊ इथे. म्हणजे 25च्या ऐवजी आपण 26 खांद्यावर ठेवायचे ठरवले आहेत. तर आता तुम्ही काय करायचंय की याची बगलेनंतर उंची किती झाली मोजू आपण. तर याची बगलेनंतर उंची 5.5 इंच झाली आहे. बघा मित्रांनो, तर आपल्याला ही किती पाहिजे, तर खाली आपण 19 इंच केलाय, वर 8 इंच पाहिजे होतं आपल्याला. 5.5 झालाय म्हणजे आपल्याला 2.5 इंच अजून करावं लागेल. तर आता 2.5 इंच कुठेही टाके कमी न करता, इकडेही नाही इकडेही नाही नेक साईडलाही नाही, कुठेच टाके कमी न करता आपल्याला हे असं सरळ विणायचं आहे. आणखीन 2.5 इंच किंवा वरपासून जर तुम्ही उंची पाहाल खालपर्यंतची तर ती 27 इंच आली पाहिजे. एवढं आपल्याला आणखीन विणायचं आहे. तर तेवढं पूर्ण विणून ही एक बगल पूर्ण करा. मग इकडे आपण दोरा जोडू किंवा नंतर मी तुम्हाला दाखवते ती बगल पूर्ण झाल्यावर. तर आणखीन हे 2.5 इंच विणून घ्या, मग पुढचं दाखवते. मित्रांनो, आपले हे सगळे बंद करून आपलं पूर्ण 8 इंच झालेलं आहे. बघा बगल 8 इंच पूर्ण झालेली आहे आणि बरोबर आपण किती विणी आले हेही बघितलंय. तर इथे आपण 16 विणी केलेल्या आहेत. या 16 पॅटर्न म्हणजे हे मागून ओळखू येतं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या वेण्या जिथे दिसतात तसे त्यावरून ओळखू येतं. तर बगल कापल्यानंतर आपण हे बगल्याची ओळ जर सोडली तर 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि ही शेवटची 1 16. तर असे 16 म्हणजे 32 सुया आपण केलेल्या आहेत त्यानंतर. पण आपल्या सुया कशा आहेत, दोन्ही डबल क्रोशे नाही आहे. एकीकडे डबल म्हणजे ट्रिपलची आहे फ्रंट पोस्ट ट्रिपल आणि दुसरीकडे सिंगल क्रोशेची आहे. तर आता यानंतर मी इथे 2 फूट जवळपास हा दोरा ठेवलाय, 1.5-2 फूट, आणि मग बंद करून घेतलेला आहे. कारण की आपल्याला तो दोरा हे शिवायला कामात पडेल. काय म्हणतात त्याला, बगल खांदे शिवायला कामात पडेल. आता आपण परत याला सुरगाट करू, नवीन दोरा जोडू. या मध्यभाग जो आहे आपला व्ही जो आहे त्याच्या डावीकडचा भाग आता आपल्याला तिकडे टाके कमी करायचे. बघा आपल्याला हा मार्कर लावलाय त्याच्या बाजूच्या टाक्यात इथे आपण नवीन दोरा जोडून घेऊ. एक चेन करून घट्ट करा. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदाच 4 टाके असे विणायचे आहे की 2चा 1 2चा 1 म्हणजे 2 टाके आपल्याला कमी करायचे आहेत. तर 2 टाके कमी कसे करायचे मी तुम्हाला आत्ताही एक पद्धत वेगळी सांगितली होती, ती वापरू शकता तुम्ही. तर पहिले तर आपल्याला 3 चेन करून घ्याव्या लागतील. 3 चेन करून घेतल्या, मी 2 केलेल्याच होत्या आधीच्या. तर इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचा पुढचा आणि 2चा 1 करायचा. हा 1 टाका कमी झाला. पुढचा पुन्हा आता इनकम्प्लीट डबल क्रोशे किंवा दुसरी जी मी पद्धत सांगितली की नुसती सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची. पुढच्याही टाक्यात सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायची. 3 टाके असतात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी 2 मधून काढायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2 मधून काढायचं. तर असे कमी केले तरी चालतं. तर आपण 2 टाके कमी केले याचा अर्थ. तर तुम्ही याच पद्धतीने असं इकडे सुद्धा कमी करू शकले असते. तर असे 2 टाके आपल्याला कमी करायचे होते. तर या 2 पैकी आता आपण नवीनच पद्धतीने करू. म्हणजे पहिल्या टाक्यातही सिंगल क्रोशे सारखा टाका काढून घेतला सुई घालून, दुसऱ्या टाक्यात सुई घालून पुन्हा सिंगल क्रोशे सारखा टाका घातला, काढून घेतला, 3चे 2 केले आणि 2चा 1 केला.
परत तसंच करू. आता पुढच्या दोनाचंही एक करायचं आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला जो व्ही आकार करायचा आहे तो असा एकदम सिमेट्रिकल करायचा आहे. म्हणजे जसे इकडे बंद केले अगदी त्याच पद्धतीने इकडेही बंद करायचे. तर इकडे कसे केले होते आपण, पहिल्यांदा 2-2 केले होते बंद आणि मग प्रत्येकी एक एक असा कमी केला 26 टाके होईस्तवर. तर तसंच याही भागात करायचं आहे. तर पहिल्यांदा 2-2 बंद करायचे असल्यामुळे एक मी आत्ता केला, आता हा दुसरा करत आहे. टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 पैकी फक्त 2 टाक्यातून काढला, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2, म्हणजे आपोआपच त्याचा आकारही असा येतो. तर हे 2 टाके कमी झाले आहेत. आता पुढचं आपल्या विणीप्रमाणे जसं असेल तसं करायचं. जसं इकडे केलं होतं तसंच इकडे. आता आपण हे खांब करून घेऊ. पहिला डबल क्रोशे आणि दुसरा. आता इकडे 4 टाके विणले, त्यापैकी 2 कमी केल्यामुळे हे 2च आहेत. तर हे 2 आणि 2 4 झाले. आणि आता आपले इकडचे हे 36 असतील, असे 38 टाके होतील तुमचे. आता पुढचं हे विणीप्रमाणे करायचं. म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला, खांब फ्रंट पोस्ट ट्रिपल केला 2 वेढे घेऊन, मागचा टाका परत मागची ओळ पूर्ण परत सिंगल क्रोशेची करायची. पुन्हा इकडे मार्करच्या साईडला आलं की 2दा 2चा 1 2चा 1 करायचा आणि मग परत बाकी सगळे नेहमीप्रमाणे करायचे. तर मी एकदा तुम्हाला आणखीन दाखवते. तर ही सुई मी पूर्ण करून घेते, याच्या मागची सिंगल क्रोशेची पण पूर्ण करते. हे माझे दोन्ही सुया झालेल्या आहेत या. आणि दुसरी सुई ही सिंगल क्रोशेची आहे. 38 टाके झाले की नाही मोजायचे. आधी 40 होते, आता माझे स्वतःचे 39 झाल्यावर मला वाटलं झालेच का सगळे विणून, नंतर 37 झाल्यावर मग लक्षात आलं की एक अजून विणायचं आहे म्हणून. तर तसं करायचं नाही, त्यामुळे मोजत जायचं नेहमी, म्हणजे मग आपलं चुकत नाही काही. आता आपल्याला इथे परत 2चा 1 करायचा आहे, 2 टाके कमी करायचे आहे. म्हणून मी 3 चेन घालतो आणि पलटवतो, त्याऐवजी 2च चेन घातल्या आहेत आणि पलटवलाय. आणि आता दुसऱ्या टाक्यात सुद्धा इनकम्प्लीट डबल क्रोशे करू आपण. हा एक इनकम्प्लीट डबल क्रोशे. पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे 2 चेनच झाल्या आणि आत 2चा 1 केला, म्हणजे 1 टाका इथे कमी केला. परत 1 टाका कमी करू. इनकम्प्लीट डबल क्रोशे 1, इनकम्प्लीट डबल क्रोशे 2 आणि सगळ्यातून काढायचं. मग तर असे हे 2 टाके आणखीन कमी केले. म्हणजे पहा, पहिल्या पॅटर्नमध्ये पहिल्या 2 सुयात 2 टाके कमी केले, पुन्हा 2 टाके कमी केले, 4 कमी झाले. आता हे एकूण टाके किती असतील, 36. आणि मग यानंतर प्रत्येक सरळ सुईला फक्त 1 टाका कमी करायचा. बघा हे 2 आहेत, परत तिकडनं सिंगल क्रोशे करत याल तेव्हा हा टाका असा तिरपा होतो, त्यामुळे लक्षात राहत नाही, म्हणून तो मोजायचाच. तर असे हे 2 टाके आपण आता कमी केले. पुढच्या वेळेस या साईडनी 1 कमी करायचा. असे 1 कमी करायचे किती, 26 उरेपर्यंत. आणि 26 किंवा हे पॅटर्न जे आहे या पॅटर्नच्या नंतर 1 टाका इतकं उरेस्तोवर करायचं. हे 26 टाके आहेत आपले. आणि मग तेवढं झालं की पूर्ण उंची होईपर्यंत टाके कमी न करता नुसतं विणायचं डिझाईननुसार. तर एवढं पूर्ण करून घ्या. जसं ही साईड केली आहे एक्झॅक्टली तशीच ही दुसरी साईड करायची आहे आपल्याला. तर एवढ्या 2 साईड झाल्या तुमच्या की मग गळपट्टी आणि बगलेची पट्टी कशी करायची ते मी सांगते तुम्हाला. आपल्या मागचा पुढचा दोन्ही भाग झालेले आहेत आता.